नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ॲडिशन करणे अवघड जाते का? तर आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल ट्रिक घेऊन आलो आहे की ज्याचा वापर करून तुम्ही कोणतेही ॲडिशन सोडवू शकता आणि त्या ट्रिकचे नाव आहे स्टेप ॲडिशन मेथड। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिले संख्येचे एकूण अंक उजवीकडून डावीकडे मोजून घ्यायचे आहेत, 1, 2 आणि 3। त्यानंतर आपल्याला इथे 3 स्टेप काढून घ्यायच्या आहेत, 1, 2 आणि 3। त्यानंतर आपल्याला युनिट प्लेसच्या अंकांची बेरीज करायची आहे, 6 + 5 11। आणि मला युनिट प्लेसचा अंक उजवीकडे आणि 10th प्लेसचा अंक डावीकडे लिहायचा आहे। त्यानंतर मी पुढच्या अंकाकडे जातो, 8 + 8 16। आणि मी इथे सुद्धा युनिट प्लेसचा अंक उजवीकडे आणि 10th प्लेसचा अंक डावीकडे लिहिणार आहे। आपण पुढच्या संख्येकडे जाऊ, 4 + 9 13। आणि इथे सुद्धा मी युनिट प्लेसचा अंक उजवीकडे आणि 10th प्लेसचा अंक डावीकडे लिहिणार आहे। त्यानंतर मला एक लाईन मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपण वरून खालपर्यंत संख्येची बेरीज करत येणार आहोत। तर आपल्याला एकक स्थानचा अंक जशाच्या तसा लिहायचा आहे। त्यानंतर मला 1 आणि 6 ची ॲडिशन करायची आहे, 1 + 6 7। त्यानंतर मला 1 + 3 ची ॲडिशन करायची आहे, 4। आणि त्यानंतर एक जसाच्या तसा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले आन्सर मिळाले आहे। तर ते आन्सर मी इथे लिहून घेतो। चला आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्येचे एकूण अंक मोजून घेऊ, 1 2 3 4। तर आपल्याला इथे 4 स्टेप काढून घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणि 4। त्यानंतर मला युनिट प्लेसच्या अंकांची ॲडिशन करायची आहे, 6 + 6 12। इथे मी 10th प्लेस अंक डावीकडे तर युनिट प्लेस अंक उजवीकडे लिहिणार आहे। त्यानंतर मी पुढच्या संख्येकडे जाणार आहे, 7 + 4 11। इथे सुद्धा मी 1 + 1 असे लिहून घेईल। त्यानंतर पुढच्या संख्येकडे 6 + 7 13। इथे मी 13 लिहून घेईल। त्यानंतर 9 + 4 13 मी इथे लिहून घेईल। त्यानंतर मला इथे एक लाईन मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपण बेरीज वरून खाली करत यायचे आहे। हा अंक आपण इथे जसाच्या तसा लिहू। त्यानंतर आपल्याला या अंकांची बेरीज करायची आहे, 1 + 1 2 1 + 3 4 1 + 3 4 आणि 1 ॲज इट इज। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपले आन्सर मिळाले आहे, 1 4 4 2 2। तर तुम्हाला माझी ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।